कुठल्याही भाविकला कुठलाही त्रास होणार नाही आणि व्यवस्थित दर्शन होईल त्याचे आपण नियोजन केलं आहे. उद्या सकाळी 7 वाजतापासून अभिषेक असतील, संध्याकाळची जी 7:15ची आरती असते ती अभिनेता प्रवीण तरडे, त्यांचं कुटुंब आणि तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते होणार आहे. भाऊ रंगारी असेल किंवा आज दत्त मंदिर असेल, इथे आमची नियुक्ती जी झाली आहे ती त्यांचीच इच्छा आहे, गणपतीचीच इच्छा आहे, दत्त महाराजांचीच इच्छा आहे, कारण त्यांनीच ते आशीर्वाद दिले म्हणून आम्ही इथे नियुक्ती झालोय. कैलासवासी श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष युवा उद्योजक पुनीत पालन सर माझ्यासोबत आहेत. दत्त मंदिर यावर्षी दत्त मंदिरामध्ये 10 वर्षाचा उत्सव जो होतो त्यामध्ये अनेक मंत्री, अनेक दिग्गज कलावंत, विविध क्षेत्रातले मान्यवर येऊन गेलेले आहे. या 10 दिवसाचं काय नियोजन होतं आणि उद्या काय कार्यक्रम असणार आहेत याविषयी आपण सरांकडे जाणून घेऊयात. सर, उद्या काय नियोजन असणार आहे? नाही, उद्या जी आहे ती सर्वात महत्वाचं गुरुपौर्णिमेचा दिवस आहे. अनेक भाविक या लाडक्या आपल्या महाराजांच्या इथे आशीर्वाद घेण्यासाठी येत आहेत आणि मोठ्या संख्येने भाविक येतील. तर पहिल्यांदा सर्वात मोठी जी नियोजन आहे की कुठल्याही भाविकला कुठलाही त्रास होणार नाही आणि व्यवस्थित दर्शन होईल त्याचे आपण नियोजन केलं आहे. उद्या सकाळी 7 वाजतापासून अभिषेक असतील, दत्त याग असेल, उद्या दुपारी 12ची जी 12:30ची आरती असते ते आपले नामदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते होणार आहे. संध्याकाळची जी 7:15ची आरती असते ती अभिनेता प्रवीण तरडे, त्यांचं कुटुंब आणि तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते होणार आहे आणि दिवसभर वेगवेगळे धार्मिक कार्य उद्या चालूच असणार आहे. नक्कीच दादा, परंतु गणपती उत्सव असेल, आता दत्त मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी तुमची निवड झाली, त्यानंतर बऱ्याच याच्यावरती थोडस ट्रोलिंग होतंय, त्यांना काय तुम्ही उत्तर द्याल? नाही, ट्रोलिंगला मी काय उत्तर देणार नाही, कारण बघा शेवटी कसं आहे, लोक वैयक्तिक टीका करतायत, वैयक्तिक पोस्ट टाकतायत, वैयक्तिक गोष्टी बोलतायत, पण शेवटी लोकांना ही समजायला पाहिजे की आज भाऊ रंगारी असेल किंवा आज दत्त मंदिर असेल, इथे आमची नियुक्ती जी झाली आहे ती त्यांचीच इच्छा आहे, गणपतीचीच इच्छा आहे, दत्त महाराजांचीच इच्छा आहे, कारण त्यांनीच ते आशीर्वाद दिले म्हणून आम्ही इथे नियुक्ती झालोय. आणि आम्ही या पुढच्या 5 वर्षात या दत्त मंदिरात, जसं मी आधी पण जसं ट्रस्टचा चार्ज घेतला तेव्हा पण सांगितलं, आता परत सांगतो की पुढच्या 5 वर्षात सगळे लोक बघतील की इथे पूर्ण धार्मिक कार्य दर महिन्याला होईल आणि धार्मिक कार्य करत असतानाही त्याची पावित्र्य जपले जाईल आणि सामाजिक कार्य पण ट्रस्टच्या वतीने होणार. नक्कीच आपलं दगडूशेठ दत्त मंदिर असेल किंवा भाऊसाहेब रंगारी असेल, इथं विविध कार्यक्रम 10 दिवस सगळा उत्सव होतो, सगळं होतं, पण तिथे पुनीत बालन हे नाव आलं की थोडस लोकांना कुठेतरी त्याचं वाईट वाटतं. काय कारण काय वाटतं तुम्हाला? आता त्याचं मी आधी पण म्हणलं, त्यांना वाईट वाटतं ते त्यांचा प्रश्न आहे, माझा नाही. मी आधी जसं म्हणलं की शेवटी नियुक्ती कोण करतं, हे व्यवस्थापक, हे पार्ट आहे, शेवटी आशीर्वाद त्यांची लागतील. त्यांनी आमची नियुक्ती केली आहे, आम्ही अर्ज भरले, इंटरव्ह्यू दिले, सगळे प्रोसेस फॉलो केले, पण शेवटी दत्त महाराजांच्या आशीर्वादाने त्यांची इच्छा असेल की हे सगळे विश्वस्त असतील किंवा गणपतीची इच्छा असेल, त्यांनी आमची नियुक्ती केली. तर हे ट्रोलर लोकांना ट्रोल करायचं त्यांनी करू द्या, वैयक्तिक किती टीका केली तरी फरक पडत नाही. आपली हिंदू संस्कृती, हिंदू परंपरा आणि हिंदू सण याचं जपण्याचं काम आम्ही सगळे करतोय. आणि मी आहे, अनेक गणेश मंडळ आहेत, अनेक विविध मंदिरं आहेत जे करत आहेत, ते करत राहणार, आम्ही यांना किंमत देत नाही. नक्कीच दादा, आता गणपती उत्सव लवकरच जवळच म्हणजे आलेलाच आहे, त्याचं काय नियोजन असणार यावर्षी, काय नेमकी वेगळी? आज आपण गुरुपौर्णिमेवर बोलू, आपण दत्त मंदिरात आहे, गणपती उत्सवासाठी ही वेगळी आपण बाईट गणेश उत्सवाच्या दरम्यान देऊ. नक्कीच. तर वेगवेगळे उद्या पण जे आहे ते वेगळे उत्सव दिवसभर या ठिकाणी होणार आहेत, याविषयी आपल्याला सरांनी माहिती दिलेलीच आहे.